बाबांबद्दल अभंगातून खऱ्या अर्थानं वर्णन केलं. समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक लिहिले. त्यातील 16वा मनाचा श्लोक सांगून जातोय, मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटल, परंतु जीवन जगताना खऱ्या अर्थानं अनेक हृदयावरती अधिराज्य केलं व्यक्तिमत्वानं. न कोणाशी भांडण, न कोणाशी तंटा. घरामध्ये सर्वांचा दादा, लहान मोठ्यांचा दादा. आज दादा हा हाक मारायची कोणाला हा प्रश्न आता घरामध्ये आहे. त्यांची सखी, त्यांची सोबतीन, त्यांची पत्नी दाई मोकले अश्रू रडते की या तुमची आम्हाला गरज आहे. हे वैभव उभारलेलं आहे. एका पिक्चरमध्ये म्हटले, मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, तेरे पास क्या है, मेरे पास माँ आहे, बाप आहे. आई बाबा ज्या घरामध्ये असतात त्या घराचं नंदनवन असतोय. पण खऱ्या अर्थानं आज दादा प्रवासाला निघालेत आणि मुलांचा आक्रोश पाहायला मिळतोय. आज 12 दिवसातून खऱ्या अर्थानं हा प्रवास ज्या भजनान मंडळांनी भजनं केली त्या भजनातून मिळणाऱ्या पुण्याही खऱ्या अर्थानं दादांना मिळाली. काळाची ये उडी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. चंद्रकांत गडकरी, सूर्यकांत गडकरी, श्रीकांत गडकरी म्हणतायत, दादा डोंगरा पलीकडे गेलेला सूर्य आता आम्हाला परत दिसेल रे. डोंगरा पलीकडे गेलेला सूर्य दादा आम्हाला परत दिसेल, पण आभाला पलीकडे गेलेले दादा आता आम्हाला कधी दिसतील. सोडून या गेले दादा आम्हा लेक राणा. आता दादा दादा हाक मारायची कोणाला. लेकी सुना रडत बसतात घरामध्ये. दादा सासरा कसा असावा, प्रेमल मायालू. त्यांच्या चेहऱ्यावरती बघा प्रसन्नता आहे, ती भजनाची प्रसन्नता आहे. कुठेही गावात भजन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, त्या ठिकाणी कानावरती आवाज पडला की तिथं जाणार. मागे मागे भेट झाली नानाजी गडकरी, आम्ही सोबत बसलो होतो. चंद्रकांत गडकरी तिरुपतीशी आलता बस आणि प्रसाद घेत होते. चर्चा गप्पा गोष्टी केल्या, दवाखान्यात चालत गेले. पण यथकिंचित भगवंत आहे, ईश्वरी सत्तेशिवाय या जगात झाडाचं पान आलत नाही आहे. आणि म्हणून त्या भगवंतानं त्याच्या प्रिय सख्याला त्याच्यासोबतच घेऊन गेला. अशा अचानक जाण्याची वार्ता कळाली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं मनावंसं वाटतं, ज्याचं होतं त्यांनी नेलं त्यात तुझं काय गेलं. आणि अशाच पद्धतीनं आज बाप बाबा हा शब्द खऱ्या अर्थानं सुकावला गेला. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. दिलीपजी म्हात्रे यांच्या आवाजातून याच्या कार्यक्रमातून हा अभंग असेल. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. ज्याचा वंश मुक्तीस जावा. ज्याचा वंश मुक्तीस जावा. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटी येता हरले पाप, पोटी येता हरले पाप.
वंश मुक्तीचा नावा. मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी. मुळी बाप होता निदा घरी जाऊ निदा घरी धरे निदा गम घरी धरे निदा गम बम गम गम म ब गम प नि दा ब दा दा म ब गम प नि सा नि दा ब नि दा ब म दा ब म ब गम सा नि दा ब म घरे गम प नि दा दा गम प नि दा दा मुळी बाप होता पने ने ने ब दा 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 नि दा दा नि ब दा म ब गम प नि दा नि दा ब म ब गम प म गम घरे दा दा नि दा गम गम प नि दा दा गम प नि दा दा गम प नि सा पनि दा गा नि दा नि दा दा नि दा ब म ब नि नि दा ब म ब गम प म गम घरे दा गम 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 म ब गम प नि दा दा नि दा नि दा ब म दा ब दा दा म ब म गम प नि दा दा मुळी बाप होता मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी. तरी आम्ही लागलो धारी, तरी आम्ही लागलो धारी. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्तीचा, ज्याचा वंश मुक्तीचा.
माझी पुरवा ब्राह्मीची आळ माझी पुरवा ब्राह्मीची आळ जगी ऐसा बाप मावा जगी ऐसा बाप मावा ज्याचा वंश मोठी सदावा ज्याचा वंश